नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत गरमागरम मऊ आणि खूप चविष्ट आलू पराठा। त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते मी इथे दाखवलेलं आहे। एक कांदा बारीक चिरून, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 4 बटाटे, 1 चम्मच अजवाइन, 1 चम्मच जिरं, मीठ, हिंग, हळद, मीठ चवीनुसार, 3-4 हिरवी मिरची। आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊ। त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं, आणि मऊ अशी आपण कणिक मळून घेऊ। मऊ आणि सॉफ्ट अशी कणिक मळून घेऊ। कणिक छान मऊ अशी मळून घ्यायची की पराठा छान होतो मऊ मऊ। आता कणिक छान बघा मऊ अशी मळून घेतलेली आहे। आता आपण स्टफिंग रेडी करून घेऊ। इथे मी बटाटे कुस करून घेते, हातानेच कुस करून घ्यायचे। बाकी सगळं जे साहित्य, लसूण छान कुटून घ्यायचं, मिरची बारीक कापून घ्यायची आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लसूण मी इथे छान कुटून घेतलेला आहे। थोडंसं दरदरं कुटून घ्यायचं। लसूण टाकल्याने पराठ्याला छान चांगली चव येते। कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, कोथिंबीर मिक्स करायची स्टफिंगमध्ये की अजूनच छान टेस्ट येते पराठ्याला। आता स्टफिंग आपली रेडी आहे। आपण पराठे करून घेऊ। आता आपण पराठा करून घेऊ। आता पिठाचा एक गोळा घ्या, त्याची छान अशी पारी करा, गोल अशी। कशी पारी करायची ते मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे। मध्ये छान असा गोल खड्डा झाला पाहिजे की त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरू। त्याच्यामध्ये स्टफिंगचा गोळा भरायचा, दाबून दाबून छान असं सारण भरायचं। पराठा तुमचा बिलकुल फाटणार नाही, सारण व्यवस्थित भरायचं। पराठा छान लाटून घ्यायचा। बघा पराठा कसा मी इथे लाटलेला आहे। पराठा छान लाटून घ्यायचा। तेल किंवा तुपावर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। पराठा लाटून झाला। आता मी तेलच लावलेलं आहे, पराठ्याला तेलच लावणार आहे। छान खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा। बघा कसा गोल गरगरीत मऊ मऊ असा पराठा झालेला आहे।
पारी व्यवस्थित केली आणि स्टफिंग छान दाबून भरलं तर पराठा फाटणारच नाही. पराठा झालेला आहे. आता एक शेकून त्याच्यावरती दुसरा टाकून घेते मी, की जे पराठ्याला लागलेलं तेल आहे ते एक्स्ट्रा निघून जाईल. कसा झाला पराठा? आवडला का तुम्हाला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरमागरम पराठे चहाबरोबर किंवा दह्याबरोबर, चटणी सॉस तुम्हाला जे काही आवडत असेल त्याच्याबरोबर सर्व करा. छान गरमागरम चहा असला तर पराठा खाण्याची मजा अजूनच छान येते. इथे मी पराठा दही आणि चहा बरोबर सर्व केलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.